Good morning, students. Yesterday we had completed practice set 15.2 on the chapter of area. Today we will learn practice set 15.3. बघा आपण एरिया या चॅप्टरमधलं प्रॅक्टिस सेट 15.2 कंप्लीट केलं होतं. आता 15.3 पाहूया, जे की अतिशय सोपा आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 1 दिले, मेजरमेंट दिले आणि ही डायग्राम आहे. आता ह्या डायग्राममध्ये ए बी आणि डी सी हे पॅरलर आहेत, म्हणून हे आहे ट्रॅपेझियम. आता आपल्याला या ट्रॅपेझियमचा एरिया काढायचा आहे, तर अगदी सोपं आहे. सगळ्यात सुरुवातीला मेजरमेंट लिहिल्यानंतर लगेच आपल्याला सुरुवात करायची गिवन इन्फॉर्मेशन. मग हाईट दिलेली आहे 8 सेंटीमीटर. तर हाईट कोणती असती बाळांनो? हाईट असती ए बी. तिथं परपेंडिक्युलर आहे म्हणून ती हाईट झाली. मग आता ए बी हाईट आहे ती 8 सेंटीमीटर, मग हाईट 8 सेंटीमीटर. लेंथ ए बीचं मेजरमेंट आहे 13 सेंटीमीटर, डी सी 9. बघा आता ए बी 13 सेंटीमीटर, डी सी 9 सेंटीमीटर. त्याच्यानंतर साईड ए बी पॅरलर आहे साईड डी सीशी. साईड ए बी ही साईड डी सीशी पॅरलर आहे. मग ह्या सुरुवातीच्या 4 ओळी समजल्या. त्याच्यानंतर पुढं फॉर्म्युला लिहायचा आणि फॉर्म्युल्यामध्ये किमती प्लेस करायच्या. हे फॉर्म्युला तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. 5 वेळेस लिहून पाठ करा. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू, पुढं बसणार नाही म्हणून खालच्या ओळीत 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलर साइड्स ब्रॅकेट क्लोज इंटू हाईट. आता इथं सम आहे, बेरीज आहे, म्हणून ह्याला ब्रॅकेट आहे बरं का. मग काय आहे 1/2च्या खाली 1/2 इंटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलर साइड्स. मग पॅरलर साइड्स कोणच्या आहेत? हे बघा डी सी आणि ए बी हे पॅरलर आहेत, म्हणजे 13 + 9. लगेच तसंच लिहिलं 13 + 9 इंटू 8. हाईट किती होती? 8. जे आपण इथं लिहिलं हाईट 8. समजलं? बघा वेगळ्या खडूनं लिहिलेलं आहे. ह्या 4 स्टेप, नंतर ह्या 2 स्टेप, त्याच्यानंतर किमती लिहिल्या त्याच्यामध्ये आणि ह्याची ॲडिशन केली आणि नंतर कॅन्सल करून घेतलं. 2 × 1 = 2, 2 × 1 = 2 आणि 2 × 2 म्हणजे 11 × 8. मग 11 × 8 किती आलं? 88 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे आपलं फायनल सोल्युशन काय आलं रे? द एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज 88 स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं सगळ्यांना? एक गणित समजलं. अगदी सोपे गणित आहेत. असंच पुढचं गणित पाहूया. लेट्स स्टार्ट. प्रॉब्लेम नंबर 2. Length of 2 parallel sides of trapezium are 8.5 cm and 11.5 cm respectively. आता बघा आपल्याला ट्रॅपेझियम दिला आहे आणि त्याच्या समांतर असलेल्या बाजूची लांबी किती दिलेली आहे? 8.5 सेंटीमीटर आणि 11.5 सेंटीमीटर. आणि पुढं काय दिलेलं आहे? रिस्पेक्टिव्हली म्हणजेच काय? क्रमाने. अँड इट्स हाईट इज 4.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. किती सोपं आहे बघा. डायग्राम तशीच येईल, ट्रॅपेझियम सारखाच. आणि मग आता अशा प्रश्नाची सुरुवात सुद्धा कसं करावं लागेल? गिवन इन्फॉर्मेशन. बघा मुलांनो, मी वेगवेगळ्या रंगाच्या खडू वापरले. ह्याचा अर्थ तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या पेना वापरावा असं नाही. एकच पेन तुम्ही वापरायची. एका खाली एक शिस्तीत येऊ द्या गणित. सुवाच्य अक्षर काढा. फॉर्म्युला एका ओळीत येऊ द्या. सुरुवात मागच्यासारखंच गिवन इन्फॉर्मेशन. हाईट लिहा 4.2. हाईट आहे 4.2. पॅरलर साइड्स काय काय आहेत? 8.5 सेंटीमीटर आणि 11.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय? फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू. आता पुढं बसत नाही बरं का, आणि बसलं तर काय होतंय? एकदम गिच्चड मिच्चड खराब होत. आणि मग त्याच्यानंतर काय? फॉर्म्युला पुढं खराब बसला तर एका खाली एक लिहिता येत नाही, म्हणून इथे इक्वलचं साईन द्यायचं. पुन्हा खालच्या स्वतंत्र ओळीत हे सगळं एका रेषेत येऊ द्यायचं बरं का, मार्जिनला चिटकून. आणि हे 2 नंबर मार्जिनच्या मध्ये, आणि हे सगळं एका खाली एक सरळ येऊ द्या. मग फॉर्म्युला लिहिल्यावर इक्वलच्या साईनच्या खाली इक्वलचं साईन, 1/2च्या खाली 1/2, गुणिलेच्या खाली गुणिले, आणि सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलर साइड्स काय काय आहे? 11.5 हो काय? 11.5 आणि 8.5 तिथं लिहायचं इंटू 4.2. मग आता ह्या दोघांचं कंसाची बेरीज करा. ती आली 20.
मग 1/2 इंटू 20 इंटू 4.2. मग आता 2 1 जा 2, 2 1 जा 2 आणि 2 0 0 म्हणजे 10 इंटू 4.2. त्याचा किती आलं मल्टिप्लिकेशन? 42 स्क्वेअर सेंटीमीटर. मग सगळ्यात शेवटी लिहायचं एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 42 स्क्वेअर सेंटीमीटर. इतकं सोपं होतं हे सुद्धा. छान व्यवस्थित करा. प्रत्येक प्रॉब्लेम 5 वेळेस सोडवा. लेट्स स्टार्ट 15.3 question number 3rd. We had completed question number 1st and 2nd. Look at the question. Quadrilateral PQRS is an isoscale trapezium. Length PQ is 7 cm. Segment PM perpendicular to segment SR. Length SM is 3 cm. Distance between two parallel sides is 4 cm. Find the area of quadrilateral PQRS. This is the diagram. बघा बालमित्रांनो, आता आपल्याला याचं एरिया काढायचा आहे, तर आपल्याला थोडं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. आता काय काय दिलेलं आहे? लेंथ PQ दिलेली आहे, लेंथ SR दिलेली आहे, आणि आणखीन काय सांगितलं? हाईट आहे लेंथ PQ 4 सेंटीमीटर आणि आपल्याला दिलेलं आहे SM 3 सेंटीमीटर. आता एक लक्षात घ्या, आपल्याला ह्याच्यात सांगितलेलं क्वेश्चनमध्ये हे आयसोस्केल ट्रॅपेझियम आहे. बघा आता आयसोस्केल ट्रॅपेझियममध्ये ही PS साईड आणि QR साईड ह्या इक्वल आहेत. मग आता ह्याचं एरिया कसं काढायचं? आपल्याला MRचं मेजरमेंट माहीतच नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? ट्रायंगल PMS आणि ट्रायंगल QNR हे दोन ट्रायंगल कॉन्करंट दाखवावे लागतील. आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. परपेंडिक्युलर काढावं लागेल एक सेगमेंट QN परपेंडिक्युलर टू सेगमेंट SR. त्यामुळं काय होईल की हे ट्रायंगल आणि हे ट्रायंगल हे दोन्हीही राईट अँगल ट्रायंगल हे इक्वल होतील. हे 4 सेंटीमीटर तर हे सुद्धा हाईट 4 येईल. ही साईड आणि ही साईड तर हायपोटेनस तर अगोदरच कॉन्करंट आहे. मग हे दोन ट्रायंगल आपण कॉन्करंट दाखवल्यानंतर सेगमेंट SM आणि सेगमेंट NR ही कॉन्करंट होईल आणि क्वाड्रिलॅटरल PQNM हे एक रेक्टँगल होईल. इथं राईट 90 डिग्री, इथं 90 डिग्री, म्हणजे हे पण 90 डिग्री, ते पण 90 डिग्री होईल. मग वरचं समोरच्या साईड ह्या इक्वल असतात. मग वर 7 सेंटीमीटर असल्यावर हे सुद्धा 7 सेंटीमीटर होईल. हे 3 सेंटीमीटर हे कळल आणि अशा पद्धतीनं मग ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला वापरून आपल्याला उत्तर काढता येईल. आता कशा पद्धतीनं करायचं हे समजल्यावर मग सुरुवात तर तुम्हाला माहीतच आहे बालमित्रांनो, गिवन इन्फॉर्मेशननं सुरुवात करायची. सुरुवातीला गिवन इन्फॉर्मेशन, नंतर क्वाड्रिलॅटरल PQRS हे आयसोस्केल ट्रॅपेझियम आहे म्हणून लिहायचं. मेजरमेंट हाईट 4 सेंटीमीटर, लेंथ PQ 7 सेंटीमीटर, लेंथ SM 3 सेंटीमीटर, जे क्वेश्चनमध्ये आहे तेच लिहायचं. आणि मग आपल्याला त्यात राईट अँगल ट्रायंगलमध्ये बघायचं. इन राईट अँगल ट्रायंगल PMS मग हायपोटेनस आपल्याला काढून घ्यायची. मग आपण पायथागोरसची थेरम वापरायची आणि त्या थेरमनुसार लेंथ PS जी हायपोटेनस आहे ती 5 सेंटीमीटर आपण शोधून काढली. आणि मग ते शोधून काढल्यानंतर आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. आता इथं क्वाड्रिलॅटरल काढलेलं, इथं परपेंडिक्युलर काढलेलं आहे त्याच्यामुळं आता हे 4 आहे तर हे सुद्धा 4 आहे, हे 5 तर हे 5 पण आहे. मग आता आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्करंट दाखवायचे. मग काय आहे? ट्रायंगल PMS अँड ट्रायंगल QNR मध्ये आपल्याला सेगमेंट QN हे परपेंडिक्युलर आहे सेगमेंट SR सोबत आणि लेंथ PS ही कॉन्करंट आहे, लेंथ QR हे तर गिवनच आहे आयसोस्केल असल्यामुळं. मेजरमेंट ऑफ अँगल M इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल N हे 90 डिग्री आहेत. म्हणून हे राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळं हे दोन्ही ट्रायंगल हे काय होतील? कॉन्करंट होतील. आणि कॉन्करंट झाल्यामुळं इथं आपल्याला काय होईल की लेंथ SM इज इक्वल टू लेंथ NR 3 सेंटीमीटर. जी SN आहे ती SN आणि NR हे पण कॉन्करंट होतील. आता हे जर दोन कॉन्करंट दाखवलं तर त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? तर लेंथ PQ, लेंथ MN 7 सेंटीमीटर हे PQ आणि हे MN हे सुद्धा 7 सेंटीमीटर आहे हे समजलं. मग अशा पद्धतीनं आपल्याला लेंथ SR ह्याचं मेजरमेंट मिळालं. मग लेंथ SRचं मेजरमेंट किती आहे?
मग आता लेंथ SR 13 सेंटीमीटर लिहिल्यावर झालंच की रे. बघा आता ह्याच प्रॅक्टिस सेटमधलं प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आणि सेकंड जसं सोडवलं तसंच एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला लिहायचा, इक्वलच्या खाली इक्वल, किमती प्लेस करायच्या, काटाकाटी करायची, उत्तर काढायचं, देअरफॉर म्हणून लिहायचं. आहे ना सोपं. हे सगळा भाग तर सोपाच आहे, पण हे सगळा भाग येण्यासाठी आपल्याला लेंथ SR पहिल्यांदा शोधून काढायची होती. मग लेंथ SR शोधून काढण्यासाठी आपल्याला लेंथ NR काढावं लागलं आणि NR काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, हे दोन इक्वल ट्रायंगल दाखवावे लागले आणि नंतर आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम 40 सेंटीमीटर हे समजलं. अशा पद्धतीनं आपण प्रॉब्लेम नंबर 3 अतिशय महत्त्वाचा हा सोडवलेला आहे आणि प्रॅक्टिस सेट 15.3 हे पूर्ण संपलेलं आहे. आज खरं तर 29 फेब्रुवारी 2024 आहे आणि 4 वर्षातून एकदा येणारी ही जी तारीख आहे, या दिवशी आपण सकाळी एक्स्ट्रा क्लास घेतलेला आहे. आपण हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट. सगळ्यांना शिकवलेला भाग समजला? मग परीक्षेत जर यावर आधारित कोणताही प्रश्न आला तर 100% तुम्ही त्यावर मार्क मिळवताल अशी मला आशा आहे. नुसतं 8वीच्याच परीक्षेत नाही, 10वी पर्यंत हे शिकवलेलं विसरू नका बरं. ओके.